सातारा शेती उत्पन्न बाजार समिती ही व्यावसायिक दृष्टिकोनातून अतिशय नावाजलेली बाजारपेठ असून आमदार डी.बी. कदम ही सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची इमारत आहे। त्या इमारतीसमोर दुकानदारांनी अतिक्रमणे केलेली होती। याबाबत सातारा न्यूजने बातमी प्रसिद्ध केली होती। त्यामुळे सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आणि पदाधिकारी याबाबत लक्ष घालणार असल्याने दुकानदारांची चलबिचल चालू झाली आहे। परंतु वाहन चालक आणि पादचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे। सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची डी.बी. कदम इमारत असून त्या इमारतीमध्ये बरेच व्यवसायासाठी गाळे दिलेले आहेत। हे गाळे 20x12 याची आकारणी सातारा शेती उत्पन्न बाजार समितीकडून करून दिलेले आहेत। परंतु याच गाड्यासमोर दुकानदारांनी सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या जागेमध्ये अतिक्रमण केल्याने पार्किंगसाठी खुली असलेली जागा व इमारतीच्या वरील मजल्यावर हॉस्पिटल तसेच लॉजिंग आहे। परंतु यांच्यासाठी खालील दुकानदारांनी पार्किंग व्यवस्थाच गिळंकृत केली असल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। याबाबत सातारा न्यूजने बातमी प्रसिद्ध केली असल्याने सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आणि पदाधिकारी हे उद्या तातडीने मीटिंग घेणार असून अतिक्रमणाबाबत चर्चा करणार आहेत। याच दुकानदारांना यापूर्वी बऱ्याचदा नोटिसा काढलेल्या असून याबाबत दुकानदारांनी कोणतीही पावले उचलली नसल्याने उद्या पदाधिकारी निर्णय घेणार हे निश्चित झाले आहे, असेही बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।